पुणे महापौर कार्यालय बॉम्ब न उडवण्याची खलिस्तानी संघटनेनं धमकी दिली आहे। महापौर कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आलाय। 1984 साली शीख दहशतवाद मोडून काढण्यासाठी इंदिरा गांधींनी राबवलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला आज 42 वर्ष पूर्ण झाली। त्यामुळे हा मेल पाठवण्यात आलाय का या अनुषंगाने तपास सुरू आहे। ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी देशातील 3 मुख्य कार्यालय म्हणजे पुणे महापालिकेतील महापौर कार्यालय, राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालय आणि पुणे विधान भवन उडवून देण्याची मेलमधून धमकी देण्यात आलेली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, मेलमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आणि कशा पद्धतीनं याचा आता तपास केला जातोय? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर सकाळी 8:21 पुण्याचे महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या ऑफिशियल मेल आयडीवर हा मेल प्राप्त झालेला आहे। त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं जे महापौर कार्यालय आहे ते, त्याचबरोबर पुण्यातील RSS कार्यालय आणि नागपूर येथील मुख्य जे RSS कार्यालय आहे ते उडून देण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आलेली आहे। ऑपरेशन ब्लू स्टार याच्या संदर्भात देखील उल्लेख या सगळ्या मेलमध्ये आहे। अर्थात आज 42 वर्ष पूर्ण होत आहेत ऑपरेशन ब्लू स्टार, जो अमृतसर येथील स्वर्ण मंदिरात राबवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज त्याच खलिस्तानीच्या लोकांकडून, त्या संघटनेकडून हा मेल आल्याचा संशय या ठिकाणी होतोय। आणि आता जर आपण बघितलं तर जे पुण्याचे महानगरपालिका आहे त्याच्या मुख्यद्वारावर गेले 1.5 तासापासून BDDSची टीम असेल, पोलीस असतील आणि अग्निशामक दलाचे सगळे जवान या ठिकाणी तैनात होते। सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। पूर्ण महानगरपालिकेचे पाहणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा आतमध्ये सोडलं जातंय। दादा, किती वेळ तुम्ही बाहेर होते आणि काय सांगितलं गेलं होतं? 1.5-2 तास आम्ही बाहेर आहे आणि इथं सांगितलं की बॉम्ब आहे म्हणून। कुठे बॉम्ब आहे? महापौर कार्यालयात। महापौर कार्यालयामध्ये, म्हणून सगळ्यांना बाहेर काढलेलं? हो। बरं दादा, तुम्ही देखील काम करता महापालिकेमध्ये? यस। काय एवढे लोक सगळे बाहेर का उभी होती, काय सांगितलेलं? सुरक्षाच्या अनुषंगानं, म्हणजे जे पुढे काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत धोका होऊ नये आणि सुरक्षेच्या अनुषंगानं जर काही त्यांना त्या पद्धतीचा काही मेल आलेला असेल तर त्या अनुषंगानं खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांच्या जीवाला हानी होऊ नये म्हणून आता चेक केलंय सगळ्यांना आतमध्ये सगळं चेक केलंय। आता जर आपण बघितलं तर हे सुरक्षा रक्षक या ठिकाणी आहेत, पोलीस आहेत, BDDSची टीम, प्रत्येकाला चेक करूनच या ठिकाणी आतमध्ये सोडलं जातंय। काही लोक अजून सुद्धा आहेत। दादा, एवढा वेळ किती वेळ तुम्ही सगळे बाहेर होता, काय सांगितलं जात होतं? 11 वाजल्यापासून आम्ही बाहेर होतो। सकाळी 11च्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो। इथं एक पोलीस कर्मचारी आले होते, बॉम्ब स्क्वॉड होतं, डॉग स्क्वॉड होतं, बॉम्ब शोधक पथक होतं। त्यांनी सांगितलं की मेयर साहेबांना मेल आलेला आहे बॉम्बच्या विषयी, म्हणून सगळ्यांना बाहेर काढण्यात येत आहे, तुम्हीही बाहेर जावा। आम्ही त्या पद्धतीने बाहेर आलो आणि नंतर माईकमध्ये अनाऊन्स करण्यात आलं भोंग्यामध्ये, आणि त्या पद्धतीने सगळे बाहेर पटापटा गेले। आता भीती वाटते का जेव्हा तुम्ही आत येताय, असं मेल येतंय महानगरपालिकेत? आता भीतीचं वातावरण तर आहे। आज तर दिवसभर भीतीचंच वातावरण राहणार आहे। दिवसभर आज भीतीचंच वातावरण राहणार आहे। नेमकं आहे अशी भीती? येस आहे, ऑब्विसली भीती वाटते। म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला तर काही कळालेलं नाही ना की मिळालंय नाही मिळालंय, ही अफवा होती का काय होतं। अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने चेक करून आतमध्ये सोडलं जातंय। पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर 1:11 महापौर कार्यालय जवळपास 3:30च्या सुमारास नागपूर येथील RSSचे जे मुख्यालय आहे आणि जे पुण्यातील जे एक RSSचं कार्यालय आहे मोदीबाग, त्या ठिकाणी देखील बॉम्ब प्लांट केल्याचं त्या मेलमध्ये उल्लेख आहे। अशा पद्धतीने हे सगळे हेडक्वार्टर्स जे आहेत ते उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि ऑपरेशन ब्लू स्टारचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।